श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम मंडळाचे काम युद्धपातळीवर चालू असून लाखो सेवेकरी व भाविक भक्त या न भूतो न भविष्यती या धार्मिक सोहळ्याला उपस्थिती लावणार आहे। लाखो भाविक सेवकांच्या उपस्थितीत अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत भव्य महासत्संग सोहळा व सकत्कार्य सिद्धिकारक श्री चक्रराज पूजन व श्री यंत्राचे पूजन होणार आहे। गंगापूर तालुक्यात धुळे सोलापूर महामार्गावरील गंगापूर तालुक्यातील दिवशी या गावी हा भव्य सोहळा होणार आहे। या सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात जोरदार तयारी सुरू असून 40 एकरात हा धार्मिक सोहळा होणार आहे। या सोहळ्याच्या तयारीची पाहणी मराठवाडा प्रतिनिधी विलासराव देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर बीड जालना येथील जिल्हा प्रतिनिधी व सेवेकऱ्यांसह गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र नितीन मोरे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली। या सोहळ्याला येणाऱ्या सेवेकरी भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। भव्य मंडप उभारण्यात येत आहे। या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे। कार्यक्रमाला येणाऱ्या सेवेकऱ्यांना पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी नियोजन केले जाणार आहे। तसेच बाहेरगावून येणाऱ्या सेवेकरी महिला व पुरुष भाविकांना स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येत आहे। या सोहळ्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथून लाखो सेवेकरी येणार आहे। या सोहळ्यासाठी दिवशी गावातील नागरिकांनी सुमारे 35 ते 40 एकर जमीन विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे। हा महासत्संग सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी 7 लोकांची समिती तयार करण्यात आली आहे। मी गुलाबाग आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील वेरूळ या ठिकाणी 21 जानेवारीला श्री स्वामी समर्थ भक्त परिवारतर्फे मोठ्या प्रमाणावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये श्री चक्रराज यंत्रपूजन व अतिरुद्र या पठण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की युद्ध पातळीवर मंडप बांधणीचे व जमीन लेवलचे काम चालू आहे। या ठिकाणी 21 तारखेला जो अतिरुद्र या पठण सोहळा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ भक्त परिवारचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची उपस्थिती राहणार आहे। त्यामुळे 21 जानेवारीला या ठिकाणी जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ भक्त व परिवारच्या सेवेकऱ्यांनी उपस्थित राहण्याची विनंती व आवाहन आयोजकांनी केलेले आहे। हे ठिकाण भगवान कृष्णेश्वर शंकराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेरूळ येथून हक्कीच्या अंतरावर असून आपण पाहू शकतो की या ठिकाणी धुळे सोलापूर हा महामार्गही हक्कीच्या अंतरावर असून या ठिकाणी धुळे सोलापूर महामार्गाच्या लगत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातील स्वामी समर्थ भक्त परिवारातील सेवेकऱ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याचे आयोजकांनी सांगितलेले आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे 1.5 ते 2 लाख सेवेकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलेली आहे।